संदर्भातल्या रायगडमध्ये कालपासून मुसळधार पाऊस होतोय। खालापूर, कर्जत, पेण, अलिबागमध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय। तर सुधागड, माणगाव, महाड, श्रीवर्धनमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होतोय। पाताळ गंगा नदीही वाहतीये। इशारा पातळीवरती ती वाहू लागली आहे। सावित्री, गांधारी, उल्हास नदीच्या पाणी पातळीत सुद्धा चांगलीच वाढ झाली आहे। गाढी, कुंडलिका या नदीच्या पाणी पातळीत सुद्धा चांगलीच वाढ झाली आहे। अलिबागच्या ग्रामीण भागात पाणी साचलेलं आहे। मुंबई पुणे जुना महामार्ग हा देखील पाण्याखाली गेलाय। या संदर्भात रेस्क्यू टीम सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांनी। आपण आहोत आता खोपोलीच्या या लवेज हा जो गाव आहे, या गावातील उदय विहार या भागामध्ये आहे। आपण इथे आहोत। माझ्या बाजूला आपण बघतोय की सर्वत्र पाणी भरलेलं आहे। इथे पाठीमागेही काही जी लोक आहेत ती घरामध्ये अडकलेली आपल्याला दिसत आहेत। माझ्यासोबत इथले काही रहिवासी आहेत व रेस्क्यू टीम ते अपघात नसल्याच्या मदतीसाठी ते पूर्णसाठी त्यांची टीम आहे। आपण त्यांच्याशी बोलू। कॅमेरामॅनला मी सांगेल की आपण इथे दाखवा जरा लोक कशी घरामध्ये अडकलेले आहेत। या भागात काय अवस्था आहे खोपोलीच्या ह्या लवजी भागामध्ये काय अवस्था आहे। या ठिकाणी आता नुकतीच एक टू व्हीलर मात्र आपल्याला अडकलेली दिसते। या टू व्हीलर यामध्ये यावर काही दोन लोक आहेत, एक महिला आहे, एक पुरुषसुद्धा आहे। ही टू व्हीलर या पाण्यामध्ये अडकलेली दिसते। हा पूर्ण भाग नवीन डेव्हलपमेंट झाल्यामुळे ह्या भागामध्ये जे नाले आहेत, नदी आहेत, हे मात्र बऱ्याच ठिकाणी बुजवलेले आपल्याला पाहायला मिळतं। इथल्या रेस्क्यू टीमचे गुन्ह्यासाठी आपण यांच्याशी बोलू। काय एकूण अवस्था आहे? आपण इथं प्रशासनाला अलर्ट करून आपण इथं स्वतः इथं पोहोचलात मदतीसाठी काय आहे? आज सकाळी म्हणजे काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्या पावसाच्या अनुषंगाने आम्ही सर्वे करायला निघालो असताना लवजीच्या उदय विहार परिसरामध्ये अशी ही परिस्थिती आहे। नदीमध्ये जाणारी जी पाण्याची वाट आहे, जो स्रोत आहे, तो स्रोत पुऱ्या प्रमाणात नसल्याकारणाने या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। कारण या ठिकाणचा जो पाण्याचा निचरा आहे, त्या निचरा करण्यासाठी जो सोर्स हवा आहे तो सोर्स तेवढा परिपूर्ण नसावा म्हणूनच या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे। या ठिकाणच्या दुचाकी असतील, चारचाकी असतील आणि काही या भागातल्या इमारती आहेत त्याचा तळमजला जवळजवळ बुडण्याच्या स्थितीमध्ये आहे। ही परिस्थिती लवकरात लवकर जर या परिस्थितीतून बाहेर जर यायचं असेल तर या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी नगरपालिकेने लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटतं। एकूणच या खोपोलीच्या या परिसरात पातळगंगा नदी जवळ आहे व इथे मात्र प्रत्येक वेळी पावसाळ्यात भयंकर परिस्थिती उद्भवते जी आपण आता या ठिकाणी पाहत आहे। NDTV मराठीसाठी मेहबूब जमादार, रायगड।